देवाला सांगितलं उजव्या बाजूला जागा मला पाहिजे नागोबानं, आणि नाव माझं. मग कुठं बी चाललं तर नागोबाला चाललोय म्हणतो आपण, आणि निवाद असतोय बिरबा देवळात. देव वरी कोळवळला, तिथून हे खाली आला. साधारण 500 वर्षापूर्वीची घटना आहे. नागोबाने जिवंत समाधी घेतलेल्या पाडव्याला इथं भाकणूक होती. जागृत देवस्थान आहे. कुणी इथनं काय भांडं नेलं, तांब्या नेला, काय नेला तर त्याला डबल घालायला लावतो. भाविक कर्नाटकातनं संपूर्ण महाराष्ट्रभर येतात. हे देव हे बहिणी वनात राहता बिरदेव. मग ह्याला इथला सेवकच पास पडना. सेवक पास हुडकून हुडकून 52 गावात दमला, त्याला काय मनाला येईना. मग देव असा इथनं मसवडवरनं निघून गेला पंढरपूर. पंढरपुरावरनं बी खालत गेला, चळ आंब गाव आहे, चळ आंब्याला. मग तसं त्याला सेवक हे नागोबा पास पडला. नागोबा ही मनात आला. हे 9 वर्षाचं बाळ होतं. 9 वर्षाचं बाळ होतं. मग पास पडला का पुण्यात भिक्षा मागाया रूपानं गेला. भिक्षा वाढ माय म्हणला, वाढली. पुण्या तिच्या दारात होता आंब्याचं झाड. वाढली. हे बाळ देता का म्हणला. हे बाबा म्हणले नाही देणार, हे बाळ देणार नाही, तू आपलं मग रस्त्याला लाग. नाही म्हणला देव लाग. नाही म्हणली का त्या आंब्याचं झाड तिच्या दारात होतं. त्या आंब्या झाडावर त्यानं मंत्र टाकला का आंब्या झाडावर पोर गेलं शेंडीत गेली का व्हा म्हणून रडायला लागली. बाबा माझं पोर उतरव, माझं पोर. नाही म्हणला तो, तुला मूल पडलं तर माझं खलास होईल. तुला म्हणली पाया पडते तुझ्या बाळ खाली माझं उतरव, तुला पाया पडते, तू काय म्हणशील ती तुला दान करते, पण माझं बाळ खाली उतरव म्हणून दाह्या मोकळून रडायला लागली. नंतर बाळ देशील का. देती म्हणली. मरण्यापक्षी शेंड्यात बसलंय ना त्या एका फांदीवर, मरण्यापक्षी तुला दान करते, पण बाळ उतरव. बर म्हणला. माय म्हणला वटा कर. वटा केला का येऊन बाळ वटीत तिच्या पडलं. असं आज्यात झेललं आदंत्री. आणि पुण्या वचन गेलं हे म्हणले तुला अर्पण. आणि देव तत्न मग निघून ती बाळ घेऊन आला 9 वर्षाचं. आणि हिथं राहिला, या बिरदेवाच्या वनात राहिला. आणि हिथं मग पुण्या बाळाला पाणी घालायचं जमना. मग देव का करायचा, त्याला पाट 3ला उठायचा, त्याला आंघोळ घालायचा, जायचा. त्याला शिकवलं की झरा पाडायचा, पुण्या झरा शिपडायचा, वंजळीन पाणी भरायचं, आणि मग मला घालायचं. नागोबाला देव बोलायचा. आणि मग ती मूळ असं करता करता तो मग त्याला समज शिक्षण दिलं त्याला. मग ती मूल का कळत झालं एक 10-11 वर्षाचं. मग त्याला ती समधी सेवा चाकरी देवाची करू लागलं. देवाची सेवा चाकरी करू लागल्यावर तरी 4-5 रातचं 2लाच न्यायचा उठवून. कोळहोळ म्हणून वडा आहे तर चिव म्हणा, चिमणी ना, काव म्हणा, कावळा ना असल्या वनात होता बिरदेव राया. मग तिथं देवान पाणी शिपडायचा, 4-5 झर पाडायचे. हे नाही जरा चांगला देव म्हणायचा, चल दुसरा जरा पाड. हे नाही चांगला, 5 झर पाडायला लावायचा आणि त्याचं पाणी भरायला लावायचं. आणि मग देव यायचा आणि आंघोळी करायचा त्याच्या हातनं पाणी. आणि समजा आरतीचं हे समजा देवानं त्याला शिकवलं. आणि देव जाग्याला बसलं आणि देवाची पूजा करू लागला नागोबा. तर बाळ परविशी नागोबानं पूजा केली. 500च्या अगोदर ह्या देवाची स्थापना झाली. त्या नागोबा बिरदेवाची सेवा करत. त्यांनी समाधी घ्यायच्या टायमाला बिरदेवाने विचारलं, देवा तुम्ही समाधी घ्यायची म्हणताय, मला मागणी काय मागताय. तर देवानं सांगितलं नागोबानं, मला काय नको, उजव्या बाजूची जागा आणि मान माझा बिरदेवा तुम्ही खायचं. बिरदेवाला सांगितलं उजव्या बाजूला जागा मला पाहिजे नागोबानं, आणि नाव माझं. आणि मग उजव्या बाजूला त्याला जागा दिली. उजव्या बाजूला देव बसलाय नागोबा. आणि तसंच औंढूबाबा आमचा होता खडकीचा खांडेकर, तो बी सेवक होता. तो बी 500 वर्षा पूर्वीचा आधीचा. तो बी सेवक नागोबा आणि 2 जणी सेवा करत. मग त्याला बी समोर जागा दिली आणि नागोबाला उजव्या बाजूला दिली. असं ते आमचा तेव्हापासून येरकरांचा आणि आमचा भाव म्हणून राहावा आणि एका ताटात जेवा म्हणली. आणि ह्याची सेवा माझी करा बिरदेव म्हणला. मग बिरदेवाची सेवा करत नागोबा आणि औंढूबाबा. ही शिखराची ही स्थापना परत नंतर झाली. त्याला झाली असलेली
40 वर्ष आधी साधी देवळं होतं, पांढरी देवळं होती. पुण्या मंडप झालं, पुण्यांदा सोपं झालं. अगोदर हे अरण्यवन होतं. पहिल्यांदा देव होता तिकडे अरण्यवनात, तत्न नागोबान आणला इथं ह्या जाग्याला, ह्या चारी रस्त्यावर आणला. का तर तिकडं माणसाने यायला अडचण होती. तर कोण किंवा म्हणा चिमणी नव्हती, का म्हणा कावळा नव्हता, असल्या जाग्याला बिरदेव राहायला होता. मग नागोबा का म्हणला, देवा माझं एक प्रश्न ऐक चाल का. तर काय नाही सांगायचं, ऐकायचं असला तर सांगतो. हितनं हलायचं आणि आपण चारी रस्त्याच्या बाजूला जायचं, पर ह्याच एरियात राहायचं, पर चारी रस्त्याच्या आत राहायचं. या चाल का. मग हिथं देव आला आणि हिथं सेवा करायला लागली. मग दोघ जण औंदोबाबा आणि नागोबा. माझे नाव मधुकर बाबा नरभट, गाव माझे डाकणे. या देवाचा मी लेखी वारस भक्त आहे. 700 वर्षाहून अधिक काळ नागोबा जुना देवाला येथे होतं. इथून जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर होतं. तिथं भाविक येत जात नव्हतं. स्वप्ने गेल्यानंतर तो म्हणाला, इथून आपण 7 रस्त्यावरती येऊ, म्हणजे तुझं माझे भक्त येण्या जाण्यास मदत होईल. असतात पांडुरंग विरकर, नागोबा देवस्थान ट्रस्ट, विरकरवाडी मसूर, मसाईवाडी, बोनेवाडी, गंगोती, खडकी. हा जुना देव वरी कोळवळला, तिथून हे खाली आला. साधारण 500-600 वर्षापूर्वीची घटना आहे. नागोबाने जिवंत समाधी घेतलेल्या त्यांना मुलगा होता 3. विरकरवाडीचा 1, मसाईवाडीचा 1, बोनवाडीचा 1. बिरोबाची ही सेवा करायला लागला नागोबा. अति सेवा झाल्यानंतर मला समाधी घ्यायची आहे म्हणला. तर समाधी घ्यायची तर तसं घेऊ नको, तुझी लय अति सेवा झाली, तू काय तर मागणी माग. तर देवा काय मागो. तर काय तुला माग पाहिजे ते माग, माझी द्यायची तयारी आहे. तर देवा म्हणला मला काय नको. त्या देवाच्या मने काय तर खाया मागेल, काय तर असं. देवाला म्हणा फसवलं. देवाला म्हणला मला नाव माझं आणि खायचं तो, आणि उजव्या बाजूला बेरदेवा तुझ्या उजव्या बाजूला जागा मला पाहिजे. बर दिला म्हणला देव. मग कुठं बी चाललं तर नागोबाला चाललोय म्हणतो आपण, आणि निवाद असतोय बिरबा देवळात. मग देवाला फसवून देवाला देणं भाग पडलं. वचन पहिलं खरं होतं. आहे या ठिकाणी येऊन बसले. 2 लेकी आणि 3 मुलगा असा विस्तार आहे. ते पारंपरिक पद्धतीनं इथं पूजा अर्चा करतात. इथे भक्त असा आहेत की ज्याची इच्छा वाढेल तो इथं पुजारी स्थायिक राहायला जातो. त्यांनी पूजा अर्चे 3 टायमाला करायची. पहाटे 4 वाजता पहिली आरती करायची, दुसरी आरती 8:30 वाजता करायची, तिसरी आरती 3 वाजता करायची, आणि चौथी आरती संध्याकाळी 8 वाजता करायचा. असा हा दिवसाचा कार्यक्रम केला जातो. त्यानंतर पाडव्याला इथं भाकणूक होती. एखाद्याला प्रश्न पडला, जर देवाला कवल लावला तर 500 आहे, 500 जर कवल लावला तर प्रश्न सुटायचा असला तर उजवा कवल देतो, प्रश्न सुटायचा नसला तर नाही म्हणून सांगणार, डाव्या बघाचा कवल देणार. असं ह्याचं महत्व आहे. नागोबा नाथ बाबा एका नगरीला, तर एका जाग्याला राहाव्या म्हणला नागोबा आपण नाथ बाबाला. तर नाथ बाबा म्हणला तुला शेवता शेवत खपत नाही, सिटीत तो राहणार नाही, तर तू एकाच हद्दीत राह, मसवड हद्दीत. नदीच्या पलीकडे तो राहा, नदीच्या उगावच्या बाजूला मी राहतो, आणि तुझी यात्रा बिरदेव म्हणला आधी भरवू दे नाथ बाबाला. आमुष्याला म्हणला माझी भरवतो, आणि पुनवीला नागोबाला म्हणला तुझी भरव, आणि एका नगरीत आपण एका हद्दीत राहू. यात्रेला नागोबाच्या 95-100 गाव येतं. मग पाक, मायने, चितळे, खाली माळशिरस, अकलूज, चिकडं, आटपाडी, मार्डी, मोही, ठोंबरवाडी, खाली मोरुजी, ह्या सध्या भागातलं गजी इथं येतात. 2-4 दिवस गजी खेळते ती, देवदेव करते ती, आणि मग निघून जाते ती. जागृत देवस्थान आहे. कुणी इथनं काय भांडं नेलं, तांब्या नेला, काय नेला तर त्याला डबल घालायला लावतो. भांडी समजा मोकळा पसारा देवाचा पडतो. अन्नदान किती बी हित आहे. कुणी ग्वार गरीब आलं तर खायची काय आड अडचण नाही. कोण पुजारी नेत नाही, पुढारी नेत नाही. कोतळ्या इथं भरलेल्या त्या धान्यानं
गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, समद लाडू असू द्या का दिवाळीला कांचं बी का हे असू द्या, पब्लिक आणून इथं देतं आणि ग्वार गरीबाला दान करतं. देवाची जमीन जवळजवळ 80 ते 90 एकर आहे. आणि ह्या बाजूला उजव्या बाजूला देवड आहे, इकडं उगावच्या बाजूला मसाईवाडी आहे आणि पालवण आहे ते लांब अंतर्यान आहे. मग इथं जवळ काय देवाच्या गाव नाही, आता वस्त्या वाडे झाल्या त्या. इथं श्रावण महिन्यात जे पहिले पूर्वीची नवसं केलेली असते ती, मला मुलगा होऊ दे, तुला चाकरी घालवेन, काय माझा कुठला प्रश्न सुटू दे. मग ते श्रावण महिन्यात 100 ते 150 माणसं शेवला असते ती. पुण्यानंतर तीर्थाचं पाणी आणते ती, किसनाबाईचं, पंढरपूरचं चंद्रभागाचं, शिंगणापूरच्या महादेवाचं, तळ्यातल्या महादेवाचं हे पाणी आणते ती शेवटच्या टायमाला. आणि पाणी आणते ती देवाची पुण्यांदा देवदेव करते ती शेवटला. आणि नंतर देव कवल दिल तसं सुटवून जाते ती. ईश्वरा नामदेव खोत, विरकरवाडी, नागोबा देवस्थान ट्रस्ट. दरवर्षी श्रावण मध्ये 150 ते 200 मुलं येतात चाकरीला. परत चैत्रामध्ये 50-60 माणसं चाकरीला येतात. परत पूर्वी मंदिर जुनं माग पश्चिमेला कोळवळला होतं. भाविक कर्नाटकातनं संपूर्ण महाराष्ट्रभर येतात. उद्यापर्यंत इकडे असे सगळे महाराष्ट्रातले सगळे भक्त येतात नागोबाला. पहिला सेवक लहानपणापासून बाळू पुजारी सेवा करता मग त्यानं असा विषय घातलं, लग्न झालं पण बायको म्हणला नाही. आणि त्यानं असा विषय घातलं की बाळ परवेशापासून वयस्कर होस तर सेवा केली देवाची. आणि शेवटाच्या टेपला इथं समाधीत घेतली. असा देव, त्याचं गाव सोकसन, आडनाव गंडे, बाळू गंडे. पर देवाचा असा भक्त होता की त्यानं एखाद्याला कोडं एखाद्यानं टाकलं तर ते सुटूस तर असं लोटंगान घेता, सुटलं तरच हे करता, सुटल तवाच. संध्याकाळी लोटंगान घेतलं 12 वाजेपर्यंत सुटलं तरच उठायला. देवानं सांगितल्याशिवाय उठत नव्हता. असा बाळू पुजारी माणूस होता. हा 15 कुत्रा आहे देवाचं. तो कुत्री आरती चालू झाली का म्हणून आवाज करते ती. पौर्णिमेला देवाची पालखी निघते, देव प्रदक्षिणा घालून देवाऱ्याला घालवते ती. देवाऱ्याला घालवते ती. इटाचा शेवत खपत नाही म्हणून पौर्णिमेला देव घालवायला लागतो. आणि देवाऱ्यासनं 5 किलोमीटरवरनं देव इथं जत्रा पाहतो. आणि पुण्या जत्रा फुटायच्या टायमाला जत्राच्या पाकावणी असते, देवळं ही धुयाची आणि पाकावणी दिवशी देव पुण्या आत घ्यायला घेतो. वार्षिक कार्यक्रम इथं असे की पाडव्यापासून सुरू होतात. पाडव्याला इथं भाकणूक केली जाते. सर्व परिसरातील लोक इथे येतात. पाडव्यानंतर चैत्र झाला पहिली चाकरी असते मुलांची. दुसरे श्रावण मध्ये, तिसरे घट स्थापनेच्या वेळेला 10 दिवस. त्याच्यानंतर 12व्या महिन्यात डिसेंबरला यात्रा इथं भरली जाते. श्रावणामध्ये जवळजवळ 200 ते 250 अनेक या तालुक्यातनं, भागातनं, या महाराष्ट्रातनं पोरं चाकरी जोडझाड करण्यासाठी इथं स्थायिक येतात. त्यांचं स्वतःच अन्न घेऊन येतात. अशा रीतीने 1 महिनाभर चाकरी करतात. महिन्यानंतर सामुदायिक जेवण इथल्या परिसरातल्या लोकांना घालतात आणि दुसऱ्या दिवशी मांसाहारी जेवण करतात. नंतर विरकरांचे नालबंदी हा कार्यक्रम असतो. त्यांचा वंशिक, त्यांचा संपूर्ण विरकर या परिसरातल्या पारंपरिक पद्धतीचा नवस आहे. आमचा वंश वाढावा, आम्ही श्रावणात तुला चाकरी पोरग पाटील असं नवस असतो. ते चाकरीच्या रूपात नवस फेडला जातो. या यात्रेमध्ये पहिल्या दिवशी जवळजवळ 12 मानकरी येतात आणि 12 मानकरी येऊन ते मानपान घेऊन जातात. माघ महिन्यात देव इथून पारडीला जातो, म्हणजे शिकारीला जातो. ते शिकारीसाठी विरकर, संपूर्ण भागातले विरकर लोक येतात, देव पारडीला घालवतात. नंतर माघ पौर्णिमेला खांडेकर नावाचे, खांडेकर खडकीचे लोक येतात, देवळं सारवतात आणि विरकर येतात. विरकराच्या उजव्या खांद्याला खांदा देऊन जेवण करायला बसतात आणि पारंपरिक पद्धतीनं हे कार्यक्रम पूर्ण केला जातो. तिथून पुढं आपले यात्रा म्हणजे दत्त जयंती,
दत्त जयंतीला शासन उभे राहिले जातात. ते 7 दिवस यात्रा असते. 7 दिवसात पहिल्या दिवशी आरती आणि शासन शेळ्या मेंढ्याचा बाजार भरतो. दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा जंगी मैदान येथे भरतं. तिसऱ्या दिवशी बैलगाडीची शर्यत होती आणि पारंपरिक पद्धतीनं गजमंडळ चौथ्या आणि 5व्या दिवशी संपूर्ण भागात जवळजवळ 140 गावातले गजमंडळ येतात आणि गजमंडळाचा कार्यक्रम होतो. नंतर दुसऱ्या दिवशी आकाळणी म्हणून देव साजरी केली जाते. त्यावेळेस हेरकर संपूर्ण मानकरी संपूर्ण गावातली परिसरातली माणसं पूर्ण महाराष्ट्रामधली माणसं येतात. त्या दिवशी येतात आणि यात्रेला नैवेद्य करून देवदर्शन करून जातात. यात्रा संपते. वर्षभर मध्यंतरी ज्याचा खेळ असतो वैयक्तिक 8-15 दिवसाला मंगळवारला असे प्रत्येक वारी खेळ असतात. गजी मंडळ येते येतात. इतर वारी जत्रा घेऊन बकरी वगैरे कापायला हे 3 वारला माणसं येतात बाहेर कुठले. 1990ला ट्रस्ट स्थापन झाली. 17 बॉडीत माणसं आहेत ट्रस्ट म्हणजे विश्वस्त. तर ट्रस्ट स्थापन झाल्यापासून संपूर्ण इमारत जी आहे ते ट्रस्ट स्थापन झाल्यापासूनच तयार केलेली आहे. संपूर्ण देवळावर शिखर सभा मंडप त्याच्या सहकार्यानं सगळ्याला लोक वर्गणी मागूनच केलेलं आहे. सगळ्या विश्वासाच्या मदतीनं सगळ्याला सहकार्यात घेऊन संपूर्ण इमारत सगळं झालेले विकास आहे तो ट्रस्टनं केलेला आहे. इतर यात्रेच्या वेळेला आम्ही कुस्त्यासाठी किंवा काही इतर कामासाठी जेवण काय कार्य सगळं यात्रेकरूला फुकट असतंय. आम्ही ट्रस्ट झाल्यापासून विकास कामे भरपूर केलेली आहेत आणि क वर्गात जाण्याची आमची इच्छा आहे आणि क वर्गात जाऊन सरकारच्या मदतीने माध्यमातून विकास कामासाठी मदत मिळावी असं आमची विनंती आहे. नागोबा देवस्थान ट्रस्टच्या मार्फत आजपर्यंत बरीच कामं केल्या गेली. अध्यक्ष ईश्वर खोत, वस्ताद विरकर, मसाईवाडी, बोनेवाडी, खडकी या ग्रामस्थांचं मोठं योगदान आहे. या देवस्थानाला क वर्गाचा दर्जा मिळणं आवश्यक आहे. तर आपण सर्व मिळून करू. नागोबा देवस्थानाविषयी भक्तांना सर्व माहिती होण्यासाठी ही माहितीपट बनवणं आवश्यक होतं. म्हणून मी सर्वांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो. नामाच्या हरीचे चांग भलं. प्रसाद माने ऑफिशियल यांना फॉलो करा.